नागपूरमध्ये सध्या बच्चू कडू आंदोलनस्थळी बोलतात। 6 वाजता न्यायालयाचा आदेश, 11 वाजता अटक, म्हणजे झोपीत पाला लावायचा शेतकऱ्याचा चुना। सरकारला संधी मिळणार नाही का? तुम्ही जर का तिकडे अटक करून गेली सरकारला आंदोलन चर्चा कशी होईल? तुम्ही जर अटक करला घेतली तर पाहिजे संधी मिळणार नाही। काय चर्चा होणार आहे? आला का ते 2 मंत्री बोलल्यावर आले ते आले का ते 2 मंत्री बोलल्यावर? हे सगळं कटकारस्थान होतं देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय विकत घेतलेले आहे। तुम्हाला जर अटक झाली तर सरकारला आंदोलन दडपण्याची संधी मिळणार नाही का? असं कसं मिळणार आहे? असं कसं मिळणार आहे? लोकशाहीचा गळा घोटलेला आहे देवेंद्रजी। बरोबर तुम्ही सांगितलं 4 वाजता तुमचे 2 मंत्री येणार होते, ते 2 मंत्री बरोबर आले नाही, थांबून ठेवलं आंदोलन। आणि व्यवस्थित तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे। तुमच्या इशाऱ्यावर न्यायालय बरोबर 6 वाजता रिझल्ट येतो। जसा नवनीत राणाचा रिझल्ट 11 वाजता आला ना अर्ज भरायच्या अगोदर, आणि पहिलेच बावनकुळेने सांगितलं होतं का नवनीत राणाचा रिझल्ट तिच्या नवनीत राणाच्या बाजूने लागल। हे सगळी बनवाबनवी सुरू आहे देशामध्ये। पोलिसांनी जर अटक करून घेतली नाही तर काय करणार? अटक त्याच्या बापाला करावं लागेल। हम अटक होने जा रहे हैं। सरकार की तरफ से कुछ आया आदेश? कोई आदेश की सवारी प्रवाल हम महाराष्ट्र भर जल भर करेंगे। महाराष्ट्र भर जल भर करेंगे। कोर्ट का आदेश आया, क्या उसका पालन करें? कोर्ट का आदेश का पालन ही तो कर रहे ना, हम जेल भरो कर रहे ना। नागपूरमधल्या या आंदोलनाचे दृश्य आता आपण पाहतो। शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांनी हे आंदोलन सुरू केलेलं होतं। गेल्या 2 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं, मात्र नागपूरकरांची अडचण होतीये आणि 4 महामार्ग रोखून धरलेले आहेत। या ठिकाणावरून आंदोलकांनी बाजूला व्हावा असे आदेश न्यायालयाने दिलेले होते। त्यानंतर आता बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत, थेट अटक करून घेण्यासाठी ते निघालेले आहेत। कोर्टाच्या आदेशानंतर बच्चू कडू मात्र आपल्या आंदोलनावरती सुद्धा ठाम आहेत, मात्र आता अटक करून घेण्यासाठी ते निघाल्याची दृश्य आता आपण पाहतोय। यापूर्वीच शेतकऱ्यांना संबोधित त्यांनी करताना सुद्धा आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं सांगितलेलं होतं। आज खरं तर सरकारच्या वतीनं त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचे 2 मंत्री तिथे येणार होते, मात्र हे मंत्री 4 वाजताची वेळ देऊन सुद्धा भेटीसाठी पोहोचले नाहीत। आम्ही 6 वाजेपर्यंत वाट पाहिली आणि मग आम्हाला आदेश आले असंही त्यांनी म्हटलंय। न्याय मिळून काऊन का जनतेवर अन्याय करत आहे सरकार? एक तर काऊन का कर्जमाफी? इथे आपण पाहू शकतो की मला विनंती करायची आपल्या सर्व समोर बघू द्या महाराष्ट्राला की माझ्या शेतकरी नेत्याला महाराष्ट्रामध्ये अटक करत आहेत। त्यामुळे सर्वात समोर नेते राहतील, कोणी माणूस माझ्या नेत्याच्या समोर जाणार नाही। आपल्याला विनंती करतोय महाराष्ट्राला पाहू द्या की आपल्या शेतकऱ्याला नेत्यांना ते अडवत आहेत। आपले सर्व नेते समोर असतील, त्यामुळे बाकीच्यांनी समोर येऊ नये। हॅलो, तर ही दोन्ही दृश्य याआधी शेतकऱ्यांना संबोधित करत असताना बच्चू कडू आणि दुसरीकडे अटक करून घेण्यासाठी आता निघालेले आहेत सगळेच शेतकरी नेते, ज्यामध्ये शेतकरी नेते अजित नवले, माजी खासदार राजू शेट्टी सुद्धा आहेत आणि यासोबतच अनेक शेतकरी सुद्धा त्यांच्याबरोबर पोलिसांकडून अटक करून घेण्यासाठी निघालेले आहेत। न्यायालयानं खरं तर या ठिकाणी आंदोलन करू नये असं सांगितलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता बच्चू कडून समवेत इतर शेतकरी नेते सुद्धा जे आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते ते आता पोलिसांकडून अटक करून घेण्यासाठी निघालेले आहेत।
बच्चू कडू आता नागपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत, निघालेले आहेत आणि त्यांच्या सोबतच हजारो शेतकरी आंदोलक जे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते, रस्त्यावरती रास्ता रोको मध्ये सहभागी झालेले होते, ते सगळे आंदोलक सुद्धा त्यांच्या सोबत निघालेले आहेत। बच्चू कडू कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत। आता थेट पोलिसांकडून अटक करून घेण्यासाठी ते निघालेले आहेत। यासोबतच त्यांनी सरकारवरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका केलेली आहे। हे सरकार शेतकऱ्यांना फसवतोय असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी खरं तर बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांकरता हे आंदोलन उभारण्यात आलेलं होतं। कालपासून या आंदोलनाला सुरुवात झाली आणि या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी सुद्धा सहभागी झाले। 4 महामार्ग रोखून धरण्यात आलेले होते, रेल रोकोचाही प्रयत्न केलेला होता। त्यावेळेस मात्र बच्चू कडू यांनी कोणत्याही प्रकारे रेल रोको आंदोलन करू नका, सरकार आपल्याशी चर्चा करतंय अशी भूमिका मांडलेली होती आणि याबरोबरच सरकारच्या शिष्टमंडळाकडून सुद्धा त्यांच्याशी चर्चेचे प्रयत्न झालेले होते। बच्चू कडू यांना मुंबईमध्ये येऊन मुख्यमंत्र्यांची चर्चा करावी असं निमंत्रण देण्यात आलेलं होतं। चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली होती। काल मुख्यमंत्र्यांनी 1.5 तास त्यांची वाट पाहिली असं ते म्हटलेले होते आणि यासोबतच आज सुद्धा सरकारकडून त्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं गेलं। खास चार्टर्ड विमान सुद्धा त्यांच्यासाठी पाठवण्याची तयारी सरकारने दाखवलेली होती। मात्र बच्चू कडू आपल्या आंदोलनावरती ठाम होते, नागपूरमधून कुठेही जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती। तर एकीकडे या ठिकाणी आक्रमक झालेले शेतकरी आणि बच्चू कडू आपण पाहतोय, दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ आता बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी रवाना झालेलं आहे। नागपूरमध्ये खरं तर हे शिष्टमंडळ आज संध्याकाळीच पोहोचलेलं होतं आणि बच्चू कडू यांची 4 वाजता ते भेट घेणार होतं। मात्र काही कारणामुळे ही भेट लांबलेली आहे। मात्र आत्ताची सगळ्यात महत्त्वाची या आंदोलनामधली नागपूरमधली अपडेट आपण पाहतोय, सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी निघालेलं आहे। नागपूरमधल्या या आंदोलनाची दृश्य रास्ता रोको या ठिकाणी आणि ती थेट दृश्य ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहतोय, किती मोठ्या संख्येने रस्त्यावरती आंदोलक या ठिकाणी उभारलेले आहेत आणि ती दृश्य आता आपण पाहतोय। त्याबरोबरच बच्चू कडू मात्र आता निघालेले आहेत पोलिसांकडून अटक करून घेण्यासाठी, कारण कोर्टाकडून त्यांना नोटीस आलेली आहे आंदोलन मागे घेण्यासाठी। या ठिकाणी आंदोलन करू नये अशा अर्थाची ही नोटीस आहे आणि त्यामुळेच बच्चू कडू सुद्धा आता पोलिसांकडून अटक करून घेण्यासाठी रवाना झालेले आहेत। त्यासोबतच या आंदोलनामध्ये सहभागी झालेले शेतकरी नेते सुद्धा बच्चू कडू यांच्या सोबत आहेत। माजी खासदार राजू शेट्टी, अजित नवले शेतकरी नेते हे सुद्धा बच्चू कडू यांच्या बरोबर आता पोलीस स्टेशनकडे रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पोहोचणार आहेत। याबरोबरच त्यांच्यासोबत आंदोलक सुद्धा पोहोचत आहेत, त्या ठिकाणी निघालेले आहेत आणि बच्चू कडू आता थेट पोलिसांकडून अटक करून घेण्यासाठी रवाना झालेले आहेत। मात्र आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवरती ते ठाम आहेत। तर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून द्या, तो कोरा झालाच पाहिजे अशी घोषणाबाजी सध्या या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाते। राज्यभरामध्ये ज्या पद्धतीने अतिवृष्टी झालेली आहे महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये, त्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी, शेतकऱ्यांवरचं कर्ज माफ केलं जावं यासारख्या अनेक मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेबरोबरच अनेक शेतकरी नेत्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होत सरकारकडे ही मागणी केलेली आहे। आपली भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडलेली आहे। सरकारकडून सुद्धा त्यांच्याशी चर्चेचा प्रयत्न केला जातोय। बच्चू कडू यांनी हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी सरकारच्या शिष्टमंडळाकडून सुद्धा प्रयत्न केले जात आहेत। फोनवर सुद्धा त्यांच्याशी चर्चा करण्यात आलेली आहे। तर आत्ताची महत्त्वाची अपडेट, थोड्याच वेळापूर्वी सरकारचं शिष्टमंडळ निघालेलं आहे। ज्या ठिकाणी बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनस्थळी जाऊन बच्चू कडू यांच्याबरोबर चर्चा केली जाणार आहे। याआधी गिरीश महाजन यांनी सुद्धा त्यांच्याशी चर्चेचा प्रयत्न केलेला होता। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा फोनवरून संवाद साधण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा चर्चेची तयारी दाखवलेली होती। मुंबईमध्ये बच्चू कडू यांनी यावं आणि चर्चा करावी असं सरकारचा प्रयत्न होता। मात्र बच्चू कडू मात्र नागपूरमधून हे आंदोलन सोडून मुंबईकडे येण्यास तयार नव्हते। त्यामुळे आता सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांची भेट घेणार आहे। आज संध्याकाळीच शिष्टमंडळ नागपूरमध्ये दाखल झालेलं होतं आणि आता बच्चू कडू यांची थोड्याच वेळामध्ये सरकारच्या शिष्टमंडळाकडून भेट घेतली जाईल। कोर्टानं मात्र बच्चू कडू यांना हे आंदोलन मागे घेण्यावरती भूमिका सांगितलेली आहे कोर्टानं स्वतःची आणि तसे आदेश दिलेले आहेत। मात्र बच्चू कडू आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत, कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन मागे घेणार नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे।